मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मला मेसेज द्यायचा आहे की बरेचशा शेतकऱ्यांना असा विचार पडलेला आहे, आधीच काही भागांमध्ये 50% बागा खाली आलेल्या आहेत आणि काही भागांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये एकदम अल्प प्रमाणात पाणी दिलेले होतं त्यांच्याकडे अजूनही फसल ही चांगली आहे। परंतु आज मार्केटचा जर विचार केला तर वर्षी सांगत होतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की नवीन लागवड हे संत्र्यामधली बंद करा, तेव्हाच कुठंतरी आपल्याला एक क्रॉप परवडेल, अन्यथा परवडत नाही। आता जरी पाहिलं तर मार्केट एवढं डाऊन झालेलं आहे की सगळ्यात चांगलं सुपर संतर असं तुमचं तर जाग्यावरून 20 रुपये किलोनीच तुमचे सौदे घेत आहे। या पद्धतीची मार्केटची बेकार सिच्युएशन झाली आहे। आज संत्रा आपल्याला त्या रेटमध्ये जर पाहिलं तर परवडत नाही। कमीत कमी संत्र्याला 30 रुपयाची तरी रेट पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला संत्रा परवडेल। पण जोपर्यंत कुठली प्रोसेसिंग संत्र्यावर होणार नाही तोपर्यंत हेच कंडिशन आपल्याला डोळ्यांसमोर दिसणार आहे। ह्या आजचाच विषय नाही, हा दरवर्षीचा विषय आहे। आताही मार्केटला पूर्णतः पेल झालेली आहे। पूर्ण वायबार कॉकबन संत्रा मार्केटला गेले, पूर्ण मार्केट पूर्णतः डाऊन झालेला आहे। हिरवं संतर मार्केटला गेला, त्याच्यामुळं मार्केटचे जे रेट आहे खूप आतमध्ये आलेले आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे हिरवा माल आहे, मालाची साईज लहान आहे, 1 महिना आहे, 1-1.5 महिन्यांपर्यंत फळ राहू शकते, त्या शेतकऱ्यांना मी एक सांगू शकतो की आपण चांगल्या पद्धतीनं रेट घेऊ शकतो। कारण की या महिन्याच्या एंडिंगला किंवा 15 नोव्हेंबरच्या तोपर्यंत मार्केटची पोझिशन 3,3200 रुपयापर्यंत राहील असा एक अंदाज दिसत आहे। कारण की कसं आहे, मी रोजचे 7 ते 8 बगीचे फिरतो, बराचसा एरिया फिरतो, त्या अनुभवातून एक पूर्ण आराखडा घेता या अंदाजाने यावर्षी अशी आशा आहे, नोव्हेंबरमध्ये जर एखादा पाऊस वगैरे जर नसला वरचा तर यावर्षी संत्र्याची पोझिशन चांगली राहू शकते। लेट वाल्यांची ज्यांचं संतर नोव्हेंबरमध्ये तोडायला येईल त्या शेतकऱ्यांचं जाग्यांवरून 3,000 रुपयापर्यंत पोझिशन राहील, 3,3200 रुपयापर्यंत अशी सिच्युएशन दिसत आहे। पण ज्या शेतकऱ्यांचं अशा सिच्युएशन मध्ये फळ तोडायला आलं त्यांची सिच्युएशन खूप वाईट आहे। म्हणून ज्या पद्धतीनं सौदे बसते, ज्या पद्धतीनं आपल्याला योग्य वाटते त्या पद्धतीनं तोडायला आलेल्या शेतकऱ्यांना मी सांगत आहे की त्या पद्धतीनं तुम्ही सौदे सलटा, त्या पद्धतीनं तुम्ही सौदे हे मोकळे करा। परंतु दुसरा एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो की नेमका आता टेम्परेचर हे बऱ्यापैकी वाढलेला आहे। पाऊस सांगितलेला होता, परंतु आपल्या भागात न सांगता तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 पासून पाऊस सांगितलेला होता। आपल्या एरियामध्ये पाऊस सांगितलेला नाही। टेम्परेचर चांगला आहे, दळही खूप चांगला पडून राहिला। तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये आपल्या जमिनीचा पुरेपूर सखोल अभ्यास करून तुम्ही बागेला पाणी देऊ शकता। भारीची जर मध्यम सॉइल असेल, तुम्ही तुमच्या जमिनीचा रोज आपण शेतामध्ये जातो, आपल्यालाही 50-75% बागेतलं समजतेच, कारण की आपणही संत्रा उत्पादक शेतकरी आहे। म्हणून त्या जमिनीचा सखोल अभ्यास करून तुम्ही पाण्याचं तिथं नियोजन करा। कारण की विषय आतमध्ये जर जमीन ओलीच आहे, वरून जे कवरिंग जमिनीला पकडून राहिली, कारण की फळांमध्ये रसाचं प्रमाण वाढलेलं आहे। खरोखर आताच पाण्याची फळाला गरज असते, म्हणून वरून जर जमीन पूर्ण मॉइश्चर असली, ओली असली तर तेवढ्या याच्यामध्ये त्या शेतामध्ये दळही चांगला पडते। म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की कारण की बिघडण वायबाराचं प्रमाण आताही चांगल्या प्रमाणात काही भागांमध्ये वाढलेलं आहे। म्हणून आपल्या जमिनीचा सखोल अभ्यास करून तुम्ही तिथं पाण्याचं नियोजन करू शकता। दुसरा विषय एक सर्वात महत्त्वाचा सांगायचा आहे की आपला खर्च आणि आपला उत्पन्न ह्या हिशोबाने खर्च करायची तयारी ठेवा, नाहीतर आपला खर्च 500 रुपये होऊन राहिला, उत्पन्न 300 रुपये होऊन राहिलं। आपल्याला दाखवायसाठी शेती करायची नाही, आपल्याला उत्पन्न येणं खूप गरजेचं आहे। म्हणून त्या शेतकऱ्यांना मी सर्वात महत्त्वाचं सांगतो की अशा कंडिशन मध्ये आपली तयारी पाहून, आपल्या बागेची कंडिशन पाहून तिथं तुम्ही फवारणीचं नियोजन करा। जर या महिन्यांमध्ये संत्र्याला चांदणी पडते, तुम्ही पाहिलं असेल वापशामध्ये, आता वापसा तर पावसामध्ये निघून गेला, परंतु अजूनही वातावरण थोड्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे। परंतु काही भागांमध्ये पाट्याचे जर आपण संत्रा पाहिलं तर पाट्याच्या संत्र्याला एक साइडनी सन बर्निंग मुळे चांदणी पडत आहे,
अशा तो कलर नसून तो सनबर्निंग मुळे पडलेला एक चट्ट आहे, तर तिथं तुम्ही धानांचं सिलिकॉन यूज करू शकता. धानाचं सिलिकॉन काय करेल, त्या फळाला पूर्णतः कोटिंग करेल. ऑर्थोसिलिसिक ऍसिड वापरू नका संत्र्यामध्ये. मी आवर्जून सांगतो, नाही मारलं तरी नंतर चालेल, नाही मारलं तरी चालेल, पण ऑर्थोसिलिसिक ऍसिड मारू नका. ऑर्थोसिलिसिक ऍसिड हे वाळूंवरचं सिलिकॉन झालं, तिथं तुम्ही धानांवरचं सिलिकॉन घ्या. धानावरचं सिलिकॉन फळाला पूर्णतः कोटिंग करेल, तुमचं टेम्परेचर पूर्णतः मेंटेन ठेवेल आणि फळाला पूर्णतः कोटिंग केल्याच्या कारणाचं तुमच्या फळाला चांदणी पडणार नाही, फळाला अजून हिरवं ठेवेल. जेवढं फळ तुमचं हिरवं राहील तेवढं चांगलं राहील, कारण की जेवढं फळ लेट तोडायला येईल तेवढे तुम्हाला चांगलं राहील. कारण की पुढं जे यावर्षी दरवर्षी आपण मागून तोडणाऱ्याची पोझिशन पाहिली, सिच्युएशन पाहिली, की जे सर्वात आधी तोडायला येत होते ते फायद्यात राहत होते, जे सर्वात लेट तोडायला येत होते त्या भागांमध्ये जर आपण पाहिलं तर एकदम 15-16 रुपये किलोनं संत्रा जात होते. परंतु शेतकरी मित्रांनो, यावर्षीची थोडीशी पोझिशन वेगळी आहे. बऱ्याचशा भागांमध्ये बराचसा एरिया गारपिटीमुळे खराब झाला. काही भाग हा सतत 1.25 ते 1.5 महिन्याचा पाऊस असल्याच्या कारणास्तव बऱ्याचशा बागा ह्या त्यामध्ये खाली आलेल्या आहे आणि म्हणून याचा पूर्ण आराखडा घेऊन याचा पूर्ण सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांना यावर्षी अशी आशा आहे की ज्याचं संत्र नोव्हेंबर पर्यंत राहील, डिसेंबर मध्ये राहील, डिसेंबर वाले तर अजून चांगले रेट घेतील अशी आशा वाटत आहे. कारण की आम्ही वरचा अंदाज घेत आहे त्या अनुषंगानेच बोलत आहे. म्हणून यावर्षी जे हिरवं मीडियम संतर असेल, साईजवर काम न करता संतर जर हिरवत राहत असेल, आपल्याला जर आशा असेल आपलं संतर डिसेंबर पर्यंत राहू शकते, आपलं संतर नोव्हेंबर पर्यंत राहू शकते, त्या हिशोबानं तुम्ही तिथं नियोजन करा, त्या हिशोबाने संत्र्याला टिकून ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीनं रेट घेऊ शकता. आणि संत्र्याचा किलोनी सौदे चांगले परवडून राहिले, काही शेतकऱ्यांनी दिले आणि संत्र्याला वजन खूप आहे, वेट चांगला आहे, म्हणून त्या हिशोबानं शेतकऱ्यांनी समोरचं नियोजन करायला पाहिजे. तुम्हाला जर काही अडचण आली आणि ज्यांनी ट्रॅप वगैरे नसल लावले, ट्रॅपचं जर जिथं शक्यतो यावर्षी फळमाशीचं प्रमाण हे खूप कमी आहे. मी शेतकऱ्यांना सांगतो की शेतकरी आपण काय करून राहिलो की आपण दरवर्षी जे फ्रूट ट्रॅप्स लावतो हे मादी माशीचे लावतो, त्याचे आपल्याला तिथं रिझल्ट खूप झालं, 40 ते 45% मिळते. पण तिथं जर तुम्ही नर माशीचं फळाला डॅमेज करणारी खरी तर नर माशी असते आणि नर माशीचे जर तिथं तुम्ही ट्रॅप लावता, फ्रूट ट्रॅप नर माशीचे जर लावता, तिथं तुमचं प्रजनन क्रियाही पूर्णतः स्टॉप होऊन जाते आणि जिथं डंक मारणारी माशी आहे तिथं डंकाचंही प्रमाण तुमचं स्टॉप होऊन जाते. जिथे तुम्हाला फळमाशीचे प्रमाण आढळत आहे अशाच ठिकाणी तुम्ही ट्रॅप लावा, अन्यथा नाही लावले तरीही चालते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपला खर्च आणि आपलं उत्पन्न पाहूनच तुम्ही शेतीमध्ये खर्च करा, नाहीतर आपलं उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टीचा सखोल शेतकऱ्यांना अभ्यास करून आपल्याला ती शेती करायची आहे. अन्यथा जर आपला खर्चच वाढून राहिला, उत्पन्न काय, पुढच्या वर्षी आपली शेतीला खर्च करण्याची ही तयारी राहणार नाही. म्हणून सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे. काही अडचण आल्यास तुम्हाला मी माझा नंबर आहे 9588 46 22 72. धन्यवाद.